जयदादा पाटील साहेबांना देखील मी विनंती करतो की आपण देखील यायचं आहे। जयदादा पाटील साहेब माझी सरपंच वडगर गावचे दादांना देखील मी विनंती करतो आपण देखील यायचं आहे। आणि त्याचप्रमाणे आमच्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण ग्राउंड मध्ये जायचं। तर दोन्ही संघ फायनलिस्ट दोन्ही संघ आपण ज्या एष्टे आहेत एष्ट्यांच्या डाव्या बाजूला एका संघाने रो मध्ये उभं राहायचं आहे, रांगेमध्ये उभे राहायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या संघाने उभे राहायचे आहे। मध्ये मान्यवर असतील आणि मध्ये नक्कीच या स्पर्धेची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देखील असेल। सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मैदानामध्ये पोहोचायचं आहे। तर नक्कीच आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे दोन्ही फायनलिस्ट संघ आपण पाहतोय। महिलांना धामणगाव प्रशांत भोईर फॅम टीम, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला चौठारवा मानकुली संघ पाहायला मिळतोय। नक्कीच राष्ट्रगीत आपण घेणार आहोत। तर सर्व प्रेक्षकांना देखील विनंती असेल की आपण जे प्रेक्षक बसलेले आहेत त्या प्रेक्षकांनी उभं राहायचं आहे आणि ज्यांनी डोक्यावर कॅप परिधान केले असेल त्याने नक्कीच कॅप डाऊन करायची आहे। नक्कीच आपण पाहतोय या दोन्ही फायनलिस्ट टीम आता मात्र पाहायला मिळतात आणि मान्यवर देखील आपण तिथे पाहतोय। राष्ट्रगीत होईल, त्यानंतर टॉस केला जाईल आणि त्यानंतर अंतिम सामन्याला सुरुवात होईल। तर सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण जागेवर बसलात तर आपण उभं राहायचं आहे। खेळाडूंना देखील विनंती असेल की आपण उभं राहायचं आहे। तर राष्ट्रगीत सुरू होईल। मी जेव्हा नक्कीच 3 बोलेन तेव्हा राष्ट्रगीत 1 बोलेन तेव्हा राष्ट्रगीत सुरू करायचं आहे। 3, 2, 1। भारत माता की जय, वंदे मातरम। आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ असते नक्कीच आपण टॉस देखील करणार आहोत। मान्यवरांना विनंती असेल की आपण पुढे या, तसेच दोन्ही संघ आपण देखील पुढे या। या दोन संघामध्ये हा टॉस केला जाईल। आपण टॉस पाहतोय एका बाजूला अश्विनी इंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। अंतिम सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल। आमच्या मान्यवरांच्या शुभ असते हा टॉस देखील केला जात आहे। हे आपण पाहू शकता जय पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत इतर मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात। टॉस केला गेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो चौथ्यावर मानकुली संघाने लगेच निर्णय आपला कळवायचा आहे, क्षेत्ररक्षण आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। तर सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण तोरा करा, लगेच आमच्या VIP डायव्हर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या महिलेरून धामणगाव संघाने आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे। तर मित्रांनो आपण पाहतोय भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक डुंगे 2024 मधील अंतिम सामना आता मात्र खेळला जाईल। या क्षणाची खरं तर आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आता मात्र येऊन ठेपलेला आहे। स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन ठेवलेला आहे
याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड हो आणि नक्कीच शेवटचा दिस तर नक्कीच आपण पाहतोय आणि शेवटचा क्षण देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला आता मात्र पाहायला मिळेल. कारण अंतिम फेरीमधील हा सामना आपण पाहणार आहोत चौथावा मानकुली विपक्ष मोहिल लेवण धामणगाव या दोन संघामध्ये. आमच्या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोहळा वाढवायची आहे. मान्यवर कक्षामध्ये नक्कीच मान्यवर स्थानापन्न होतील आणि त्यामध्ये नक्कीच आपण लगेच सत्काराकडे देखील वळणार आहोत. चौथावा मानकुली संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर हे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत आणि नक्कीच रोहित यशवंत पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. भवानी कंस्ट्रक्शन कालवर जे सर्व आहेत मोस्ट वेलकम रोहित यशवंत पाटील साहेब आपले देखील या स्पर्धेचं हार्दिक स्वागत. आणि त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. देवानंद म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण करणार आहोत. तर तुषार पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यांची प्रमुख उपस्थिती नक्कीच आपल्याला शेवटच्या दिवशी पाहायला मिळते. हे आपण पाहू शकता देवानंद म्हात्रे साहेबांचा हेतूचित सन्मान इथे केला जातो. या क्रिकेटचे खरं तर खंदे समर्थक आहेत आणि त्यांचा सन्मान आपण VIP डायझोरनं करतोय. तुषार पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये कोल्ड्रिंक्स आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे. संभाजी म्हात्रे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान करणार आहोत. कारण मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये त्यांच्या माध्यमातून थंड पेय नक्कीच स्पॉन्सर केले गेले आहेत. आणि तुषार पाटील यांना विनंती असेल की आपण आपलं शुभ असते संभाजी म्हात्रे साहेबांना सन्मानित करायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये कोल्ड्रिंक्स या स्पर्धेमध्ये त्यांनी स्पॉन्सर आम्हाला केलेलं आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातो हे आपण पाहू शकता. तर सामना सुरू होतोय. या अंतिम सामना धामणगाव विपक्ष मानकुली या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर टायमर देखील ऑन केला जाईल. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम सामना मेगा फायनल ग्रँड फिनाले या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय दोन्ही संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेल्या भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित सुर्गे मारुती शेट गोपीनाथ पाटील स्मृती चषक डुंगे 2024 आणि या चषकातील हा अंतिम सामना मोहिल लेवण धामणगाव विपक्ष आपण पाहतोय या चौथावा मानकुली या दोन संघामध्ये. पंचांचा अतिरिक्त इशारा येतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज वैभव माली. तर सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय या सतीश माले आणि निलेश चोरगे. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट पॉईंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत निलेश चोरगे ऑफ द मार्क. निलेश सिंगलने आपलं अकाउंट ओपन करतो आणि सिंगलने अकाउंट ओपन होतोय धामणगाव या संघाचं. अंतिम सामना या स्पर्धेमधील आपण पाहतोय. बॉलवेचं पहिले षटक मार्गस्थ आहे. वैभव माली वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात देण्यासाठी आलेलं आहे. तर यावेळी सामना करेल फलंदाज डावखुरा सतीश माली. ही जोडी आपण पाहतोय खूपच अनुभवी जोडी आहे. धामणगाव संघासाठी बरीच वर्ष नक्कीच ही जोडी आपल्याला खेळताना पाहायला मिळते आणि ती जोडी मैदानामध्ये सलावीरांच्या भूमिकेमध्ये देखील आपण पाहतोय. फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते कारण डावखुरी शैलीचा फलंदाजाचा मात्र सतीश माली स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. योगेश दादा पाटील साहेबांचं देखील आमच्या VIP डायझर आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड ऑफ मध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर. बरोबर आपण पाहतोय 5:07 पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला आहे. दोन्ही फलंदाजने आपलं अकाउंट ओपन केलं आहे सिंगल धावेने. संघाची धावसंख्या बिनबाद 2. इथे मात्र फुल टच चेंडू आणि या पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो डीप ऑन रिझन मधून सीमा पार. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा येतोय. 5+1 आणि इथे मात्र फिल्डिंग साईडने या पंचांच्या निर्णयाला आव्हान देखील दिलेलं आहे. तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये एक नक्कीच आपण पाहतोय संदीप पाटील सर. भीमर चेंडू आहे म्हणजे 4+1 अशावर 5 धाव धावपल्यामध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. पंचांचा इशारा देखील नक्कीच पाहायला मिळतोय. दरम्यान संघाची धावसंख्या 7 वर पोहोचते. इथे मात्र एक सोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या सिंगलने वाढते. या धावसंख्या एका धावेने वाढून होते ते धावफलकावर 8 धावा. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय धामणगाव विपक्ष मानकुली या 2 संघामध्ये. दोन्ही संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन केलेलं आणि 2 संघ आपण पाहतोय अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले षटक मार्गस्थ या वैभव माली पहिले षटकात आलतोय तर यावेळी सामोरे जाईल फलंदाज सतीश माली. इथे मात्र फुल टच चेंडू आहे आणि त्याचा खरपूस समाचा चेंडू पाहायला मिळतोय सीमा पार. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. हा चौकार आणि इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा मदत घेतली गेलेली आहे तिसऱ्या पंचांची आपण पाहतोय. भीमरसाठी नक्कीच बॅटिंग साईडने इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. चौकार आणि षटकारासाठी नक्कीच चेंडूची फेक करायची. नक्कीच जे प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर आहेत त्यांना विनंती असेल की आपण चेंडूची फेक देखील करायची आहे. फेअर डिलिव्हरी कारण नक्कीच आपण पाहतोय या योग्य निर्णय या पाहायला मिळतोय या तिसऱ्या पंचाकडून देखील. पहिले षटक मार्गस्थ या पहिले षटकातील तो गोलंदाज वैभव माले. या चौकारीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते 12 धावा. दोन्ही संघांनी नक्कीच आपला रिव्ह्यू आता गमावलेला आहे आणि आता मात्र दोन्ही संघांना रिव्ह्यू घेता येणार नाही. पंचांसाठी नक्कीच मात्र ती संधी असणार आहे. पंच कुठल्या निर्णयामध्ये संशय असतील तर नक्कीच ते तिसऱ्या पंचाची मदत घेऊ शकतात. या षटकानंतर लगेच आपण व्हीआयपी डायसकडे देखील वळणार आहोत. इथे ए जॉन गॉन बॅटचा हलकासा स्पर्श आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये हर्ष. पहिला फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. तर बोलू आपण स्वागत सत्काराकडे. आपल्यामध्ये प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते मान्यवरांची. मान्यवर कक्षामध्ये प्रकाश म्हात्रे साहेब आपण पाहतो आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण इथे करणार आहोत. तर या स्पर्धेचे आयोजक तुषार पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. एका बाजूला सामना सुरू ठेवायचा आहे तर दुसऱ्या बाजूला सत्कार देखील सुरू राहील. प्रकाश म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय हे आपण पाहू शकता. त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये नवनाथ पाटील साहेब देखील उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान इथे आपण करणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत युवराज पाटील साहेब आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण करूया. युवराज पाटील साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हा यथोचित सन्मान येथे आपण करणार आहोत कारण त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे. हे आपण पाहू शकता युवराज पाटील साहेबांना सन्मानित केले जाते. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये योगेश पाटील ऑर्केस्ट्रामॅन योगेश पाटील साहेब देखील उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान आपण करणार आहोत. या षटकानंतर नक्कीच आपण त्यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज ऋषी भोईर. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला या निलेश चौरगेज आणि बाद होण्यापूर्वी एका चौकारच्या मध्ये त्याने 6 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आहे. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण मध्ये धामणगाव विपक्ष मानकुले या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ऋषी भोईर दुसरं षटक घेऊन आले तर सामना करेल फलंदाज चेतन ठाकरे. इथे मात्र फुलटा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जातो तोपर्यंत फक्त एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि इथे मात्र पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. तिसऱ्या पंचांची मैदानी पंचांनी मदत घेतलेली आहे. येस आपण पाहतोय पंचांकडून ही मदत घेतली गेलेली आहे कारण दोन्ही संघांनी आपले रिव्ह्यू गमावलेले आहेत. तर बोलूया आपण स्वागत सत्काराकडे. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत ऑर्केस्ट्रा मॅन योगेश पाटील साहेबांनी त्यांचा यथोचित सन्मान आपण इथे करणार आहोत. हे आपण पाहू शकता. यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातो. ऑर्केस्ट्रा मॅन आहेत योगेश पाटील साहेबांनी त्यांचा सन्मान इथे आपण करत आहोत. हे आपण पाहू शकता. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान तुषार पाटील यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. हा पंचांचा निर्णय येतो फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांकडून हा निर्णय आलेला आहे. चेतन ठाकरे 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 16 धावा. अंतिम सामना आपण पाहतोय माईल येऊन धामणगाव आणि धामणगाव संघाला मच्छिंद्र भोईर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे मात्र ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. नुकतंच मित्रांनो आपण ऑर्केस्ट्रामॅन योगेश पाटील साहेबांचा सन्मान केला आणि योगेश पाटील साहेब सिंगापूर इथून देखील जाऊन आले आहेत. नक्कीच एक चांगली उपलब्धी नक्कीच त्यांनी हासिल केलेली आणि त्यांचं स्वागत देखील आपण सन्मान देखील VIP डायजवर केलेला आहे. प्रवीण पाटील साहेब आणि जितेंद्र पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र दिशा भरकटे गोलंदाजचा पंच निखिलेश बजागे सरांचा वाईट चॉईस होता. आव्हानदार वाईट चिरोपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर धावसंख्या 18 धावा. मच्छिंद्र भोईर धामणगाव यांच्याकडून देखील धामणगाव संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. ऋषी भोईर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटकात आलतोय. इथे मात्र कोलट हव्याचा चेंडू अगदी खोदून काढलेल्या चेंडूला
लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतील, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढून होते धावफलकावर 19 धावा. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय 44वा मानकुली विपक्ष महिलांना धामणगाव या दोन संघामध्ये. प्रशांत भोईर फॅम टीम धामणगाव संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना विनोदजी भगत साहेब आणि प्रवीणजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालं आहे. तसेच जितेंद्र पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. या तिन्ही मान्यवरांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र पंच इशारा करतात लाईनचा विचार करून की हा चेंडू वाईट आहे. आव्हान ते धाव, संघाची धावसंख्या 20 धावा. विशाल भगत एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो आणि विशाल याची विशाल कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने या संघाची धावसंख्या वाढून होती ते धावफलकावर डबल टू 22 धावा. अंतिम सामना आपण पाहतोय प्रशांत प्रकाश भोईर फॅम टीम मायलोना धामणगाव विपक्ष 44वा मानकुली या दोन संघामध्ये. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय या प्रथम फलंदाजी करताना धामणगाव संघ नाणेफेक गमावल्यानंतर दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे मात्र समोर खेळल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर झेपावतोय. झेल मात्र ड्रॉप केला जातोय. जीवदान मिळतो फलंदाज चेतन ठाकरे याला आणि चेतन ठाकरे या जीवदानाचा फायदा उचलून एक धाव देखील पूर्ण करतोय. षटकाची समाप्ती 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. बोलूया पुन्हा एकदा आपण व्हीआयपी डायजकडे. व्हीआयपी डायजवर विवेक पाटील साहेबांचं इथे आगमन झालं आणि त्यांचा हेतूची सन्मान आपण इथे करणार आहोत. विवेक पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान आपण करणार आहोत. तुषार पाटील जे आयोजन कमिटीचे ॲक्टिव्ह सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे आपण करत आहोत. विवेक पाटील साहेबांचे देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये सचिन म्हात्रे साहेब देखील उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण करणार आहोत. पुन्हा एकदा विनंती असेल तुषार पाटील यांना. यावेळी मात्र मिस टाइम फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉट अँड बॉलच्या रूपाने फलंदाज बाद. पुन्हा एकदा बोलूया आपण सत्काराकडे. सचिन म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातोय. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आयोजन कमिटीचे मेंबर आपण पाहतोय ॲक्टिव्ह सदस्य तुषार पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे आपण सचिन म्हात्रे साहेबांचा करत आहोत. त्यांचे देखील प्रमुख बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मान शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन केला जात आहे. इथे फोर्स केला चेंडूला, हा फटका देखील फसलेला नाही. इथे मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. आशु भोईर यांच्याकडून भावेशसाठी सुवर्ण संधी आहे. भावेश यांनी जर षटकांची हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. छत्रपती अनंत पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका खेळलेला आहे. घुटना टेक और सिक्सर देख के 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 डी के कडक. आशु भोईर यांच्याकडून षटकांच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक आलेलं आहे, जाहीर झालेलं आहे. आणि आता मात्र षटकांच्या हॅट्रिकवर आपण बघतोय भावेश भोईर. भावेशने 2 चेंडू बाहेर घालवलेले आहेत
आणि आता मात्र षटकांची हॅट्रिकवर पाहायला मिळते. संघाची धावसंख्या वेगाने वाढून होते ते धावलेकर 35 धावा 35. अंतिम सामना आपण पाहतो या धामणगाव विपक्ष मानकुली या दोन संघामध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. कारण या दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. आणि शिवाजी पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक षटकांच्या हॅट्रिकसाठी दिलं जाईल. इथे मात्र फायनल एक रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते ती 35 धावा 35. लॉस ऑफ 2 विकेट. अथर्व प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय धामणगाव विपक्ष मानकुल या दोन संघामध्ये ग्रँड फिनाले मेगा फायनल अंतिम सामना या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळतोय. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम. विनीत माली गोलंदाजी ट्रॅकवर राईट अमोर द स्टंप. इथे मात्र प्ले अँड मिस फिंगर रोल केले होते. खरं तर चेंडूवर आपण पाहतो विनीत माली चतुर आणि चाणक्य गोलंदाज आहे. आणि या गोलंदाजी नक्कीच केवळ भिवंडी नव्हे तर भिवंडी बाहेर देखील चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. भावेश भोईर यांनी षटकांची हॅट्रिक केली तर दीपक भोईर यांच्याकडून देखील 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विनीत माली तिसरं षटकात बोलतोय तर सामना करेल फलंदाज भावेश भोईर. इथे मात्र विकेट टू विकेट हा चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने संघाची धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 36 धावा 36. आपण सामना पाहतोय या धामणगाव विपक्ष मानकुल या दोन संघामध्ये 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर धामणगाव संघाची धावसंख्या पाहायला मिळते ते धावफलकावर 36 धावा. मित्रांनो आज 17 डिसेंबर आणि आजच्या दिवसाचा विचार करता आजच्या दिवशी 1952 मध्ये वेस्ट इंडिजचे 33 तरार गोलंदाज ज्यांची उंची 6 फूट 8 इंच होते बिग बर्ड जोल गार्नर यांचा जन्म झाला होता. आणि 1979च्या विश्वचषकामध्ये आपल्या स्पेलमध्ये 11 चेंडूमध्ये 5 विकेट घेत फक्त 4 धावा त्यांनी दिल्या होत्या. आजच्या दिवशी 1997 मध्ये वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिलं द्विशतक पाहायला मिळालं होतं. मात्र पहिलं द्विशतक महिलेचं होतं. कारण महिला क्रिकेटर बेलिंडा क्लार्कने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना डेन्मार्क विरुद्ध हा कारनामा केला होता. आजच्या दिवशी 1992 मध्ये साऊथ आफ्रिकेचा फलंदाज फलंदाज क्विटन डिकॉकचा जन्म झाला होता ज्याने इंडिया विरुद्ध सलग 3 सामन्यामध्ये 3 शतके ठोकण्याचा विक्रम केला होता. आणि आजच्या दिवशी 2016 मध्ये केएल राहुल जो भारताचा फलंदाज होता त्याने नक्कीच बघितलं तर इंग्लंड विरुद्ध हा फलंदाज 199 धावांवर बाद झाला होता. केवळ एका धावेने त्याचं द्विशतक हुकलं होतं. या क्रिकेटमध्ये घडलेल्या घडामोडी पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाजी ट्रॅकवर सौरभ भोईर. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 36 धावा. आपण अंतिम सामना पाहतोय धामणगाव विपक्ष मानकुल या दोन संघामध्ये. इथे मात्र आपण पाहतोय या स्टेपमध्ये या चुकतोय गोलंदाज. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये निकलेश बजागी सर आपण पाहतोय. तर स्क्वेलेकचे पंच आपण दिनेश भांबरे सरांना पाहतोय. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना धामणगाव संघ सौरभ भोईर शेवटचं षटक करण्यासाठी आलेलं आहे. तर सामना करेल फलंदाज भावेश भोईर. इथे मात्र विंड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. एक धाव पूर्ण फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढून होती ते धावफलकावर 37 धावा 37. लॉस ऑफ 2 विकेट लास्ट इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. जीसीए मान्यताप्राप्त ही स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या स्पर्धेचं आयोजन देखील याच मैदानावर आपल्याला गावदेव स्पोर्ट्स वडघर आयोजित मातृ चषकाचं पाहायला मिळालं होतं. आणि त्या चषकावर नाव जय हनुमान सरवली ब संघाने कोरलं होतं. त्यानंतर दुसरी स्पर्धा मालोडी येथे ज्या चषकावर गावदेव वेल आहे. तर तिसरी जी स्पर्धा झाली होती वेल येथे त्या स्पर्धेवर भावली ब संघाने नाव कोरलं होतं. इथे मात्र समोर खेळलेल्या चेंडूला लॉंगर रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त एक धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजा. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढून होती ते धावफलकावर 38 धावा 38. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सौरभ भोईर करून पाहायला मिळते. कारण आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आहेत आणि फक्त 2च धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. निलेश चौरगे आणि चेतन ठाकरे 2 बॅटर बादून तंबूच्या आश्रयाला परतल्या. सध्या मैदानामध्ये सतीश माली आणि भावेश भोईर ही जोडी पाहायला मिळते. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. सौरभ भोईर शेवटचे षटक हाताळतोय.
इथे मात्र पाहिलं आणि जाऊ दिलं. थोडंसं दिशा भरकटलेला चेंडू पाहायला मिळतो आणि पंच लाईनचा विचार करून ना हा चेंडू मात्र वाईड घोषित करतात. अव्वांतर धाव जोडली जाते. धावसंख्या 39, 39 धावा. सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. डोंगे की सुहानी शाम आप सभी के नाम, लेकिन देखते आज की शाम किस टीम के रहते नाम. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटोय गोलंदाज. थोडीशी दिशान गोलंदाजी या सौरभ भोईर कडून पाहायला मिळते. धावसंख्या 40 धावा. दीपक भोईर यांच्याकडून षटकांच्या हॅट्रिकसाठी भावेश भोईरसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. सध्या स्ट्रायकर एंडला भावेश भोईर आपल्याला पाहायला मिळतो. तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सतीश मालिया फलंदाज. इथे ऑन साईडला चेंडू दिले. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. 1 2 का 4. खरं तर जिथे 1 किंवा 2 धाव होत्या तिथे 4 धाव पाहायला मिळतात. थोडंसं स्लॉफी वर्क पाहायला मिळते. 1 2 का 4 चौकार आणि संघाची धावसंख्या चौकाराने वाढून होती. 4 44 धावा. इथे मात्र क्लीन बॉल. अराउंड लेग आणि त्रिफलवाद. फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजांनी ते एष्ट्या वाकवल्या. यू मिस, आय डेफिनेटली हिट. तिसरा फलंदाज 2 फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर इष्टपूर्णपणे खुल्या सोडल्या होत्या. न्यू बॅटर आयुष भोईर आता मात्र मिडल ऑर्डरमध्ये 5व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेल्या. धावसंख्या स्थिर धाव आपल्याकडे 4 44 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. सौरभ भोईर शेवटचं षटक आदळतोय. तर सामोरे जाईल फलंदाज आयुष भोईर. सायंकाळी सत्र आणि सायंकाळी सत्रामध्ये नक्कीच पॅक क्राऊड देखील आपल्याला पाहायला मिळते. अनेक व्ह्युअर्स, अनेक प्रेक्षक ऑनलाईन देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. सौरभजी नाईक साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्याप रायजूया आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्याला इन्व्हाइट केलं जाते. इथे मात्र चेंडूला फेर करून दिलाय. चाबुक शॉट. चेंडू निघून जाईल मिडविकेटवरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. आणि अर्धशतक देखील पूर्ण होतोय. या धामणगाव संघाचा आपण पाहतोय 50 धाव आपल्याला झलकल्या जातात. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. सामोरे जाईल फलंदाज आयुष भोईर. इथे मात्र सुरेख चेंडू. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाजाला आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या डावामध्ये धामणगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकावर धावा झळकल्या. तर बरोबर 50 अर्धशतक आणि 51 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे चौथाराव मानकुले या संघासमोर. तर आपण बोलूया पुन्हा एकदा स्वागताकडे. आपल्यामध्ये प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या प्रवीण पाटील साहेबांची आणि त्यांचा हेतूची सन्मान तुषार पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असे प्रवीण पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. बहुमूल्य उपस्थिती नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांची लाभलेली आहे. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान या स्पर्धेच्या आयोजन कमिटीचे मेंबर आयोजक तुषार पाटील यांच्या शुभ हस्ते प्रवीण पाटील साहेबांचा हा सन्मान इथे केला जातोय. आपण पाहू शकता प्रवीण पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातो. शॉल त्यानंतर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये उपस्थित आहेत जितेंद्र दयानंद पाटील साहेब माजी सरपंच डुंगे आणि भिवंडी फोर्टिवलाचे ग्रामीण उपाध्यक्ष देखील आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान आपण करणार आहोत. शुभ पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण
हा सन्मान करायचा जितेंद्र पाटील साहेब आपण पाहतोय. शिव पाटील यांच्या शुभ हस्ते या आपण सन्मान नंतर करूया. तर सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत. सेकंड इनिंग मध्ये आपण आवाज ऐकूया. पाहूया सेकंड इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल, कुठल्या संघात हार आणि कुठल्या संघात होतोय जय जयकार. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम बताने के लिए आ रहे वॉइस ऑफ सरौली विशाल पाटिल. थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. आणि याच दरम्यान शुभ आगमन होतं आमच्या आजचे प्रमुख अतिथी विद्यमान उपसरपंच कालवार गावचे सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालंय. साहेबांचं या अंतिम दिवसामध्ये भक्तिधाम स्पोर्ट्स आणि अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये विद्यमान सरपंच कालवार गावचे सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेबांची शुभ उपस्थिती आज हे आपल्याला अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळत आहे. साहेबांचं मी संपूर्ण भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगेच्या वतीनं स्वर्गीय मारुती शेठ पाटील स्मृती चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चला सामन्याला सुरुवात करा. विनंती असेल पहिलं सत्र समाप्त झालं आणि जे टार्गेट सेट केलं गेलं या सामन्यामध्ये 50 धावा बनवला गेला आणि 51 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं. सलामीची जोडी वैभव माळी सिनियर आणि त्याचा समवेत ज्युनियर देखील आहे. 51चा हा चेज असेल आणि सामन्याला इथे त्वरित सुरुवात करा. आज जर पाकले गेले तर या नवीन हंगामामध्ये किमान एका तरी संघाचं खातं इथे ओपन होणार आहे. म्हणजे एक कप दोन्ही टीम्स पैकी एका टीमच्या नावावरती इथे होणार आहे. आणि त्याचप्रमाणे वैभव पाटील पवनपुत्र वडपे टीम्स एक अतिशय चांगले बॅटर त्यांच्या माध्यमातून धामणगाव टीमसाठी शुभेच्छा येतात. तसेच धामणगावचे विनयजी भोईर यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येतात धामणगाव टीमसाठी. आपलं देखील हार्दिक स्वागत. चला सामन्याला इथे सुरुवात करा. विनंती असेल 51 धावांचा चेस आणि याच जोडीवरती मी म्हणेन भरपूर काही निर्भर आहे. त्या बॅटिंग क्रमामध्ये विनीत देखील आहे बट सुरुवात इथे महत्त्वाची असेल. बघा विकेट हॅट्रिकसाठी दीपकजी भोईर साहेब अर्थातच आणि असं उर्फ गोलीभाई देखील त्यांना म्हटले जातं. त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिकला दिलं जाईल. आता फायनल मॅच देखील आहे आणि प्रत्येक विकेट प्रत्येक डॉट बॉल महत्त्वाचा असेल आणि आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याचं कार्य गोलीभाई देखील करतात. आपलं देखील हार्दिक स्वागत. 51 आजचा दिवस ज्याप्रमाणे खऱ्या अर्थाने वैभव माळी ज्युनियरसाठी गेला तसा इथे खेळ फार महत्त्वाचा असेल, निर्णायक असेल टीम मानकुलीसाठी. बट ऑल ओव्हर दोन्ही टीम्स आपण विचार केला तर इथे फार चांगला खेळ दोन्ही टीम्सने या स्पर्धेमध्ये दाखवला. बट चॅम्पियन कोण बनेल? 51चा चेस. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला गॅप मध्ये बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे अंपायर सिग्नल येतोय की ओव्हर द वेस्ट बीमर नो बॉल आणि प्लस मिळतील या 4 म्हणजे 5 धावा. थँक्यू डीजन. रिव्ह्यूची मागणी इथे केली गेली आहे फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. सो चेक केलं जाईल. तसेच यश म्हात्रे कारिवलीच्या यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येतात धामणगाव टीमसाठी. स्पेशली जर आपण पाकलं गेलं तर रोहित पाटील आणि उदय भोईरसाठी या शुभेच्छा येतात. आपलं देखील हार्दिक स्वागत. पण सध्या असा घडीला आता प्रश्न हा पडलाय बघा. 4 तर डेफिनेटली आहेत, 4 धावा नक्कीच मिळतील. बट एक अतिरिक्त असेल, एक अतिरिक्त चेंडू मिळेल का ही गोष्ट इथे चेक करायची आहे. थर्ड अंपायर आमचे संदीपजी पाटील सर इथे चेक करतायत. चेक केले जाते. हे संपार सिग्नल आलेला आहे. इट्स अ बीमर नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. आणि फिल्डिंग टीमने आता त्यांचा रिव्ह्यू देखील गमावलेला आहे. ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. फिल्डिंग टीमला आता रिव्ह्यू मिळणार नाहीये. नेक्स्ट बॉल फ्री हिट.
फ्री हिटचा बॉल हवा तसा बॅट वरती आला नाहीये, मिस केला बॅटर वैभव आणि सिनियरने. डॉट बॉल इथे येतो. आता काहीशा चर्चा ज्युनियर देखील आता सिनियर सोबत करतोय, कारण या परिस्थितीमध्ये दोघांचं ताळमेळ चांगलं होणं, दोघांची बॅटिंग इथे चांगली होणं मानकोली टीमसाठी आवश्यक. पण त्याच पलीकडे धामणगाव टीमने खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये फार इम्प्रेस केलं, कारण जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये खेळले प्रत्येकी मॅचमध्ये डॉमिनेटिंग क्रिकेट खेळलं धामणगावने. ऑन साईडला पुल करायचा होता, बट बॅट्स अगदी टॉइंटला लागल्या. काऊ फेसमध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, एक सिंगल रन रमान इथे मिळेल. कारण आपण पाहिलं गेलं तर धामणगावची टीम जर आपण उचलून पाहिली तर भरपूर सारे यंगस्टर्स या टीममध्ये आहेत, आणि त्यामध्ये निलेश सोरगे असतील, त्यानंतर सतीश असतील, जेही सिनियर प्लेअर या टीममध्ये आहेत. एकत्रित घेऊन भरपूर चांगला खेळ आणि टीम वर्क काय असतो ते त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवून दिलं, आणि फायनलपर्यंतचा हा प्रवास त्यांनी केला. उल्लेखनीय कामगिरी. बट आता इथे चॅम्पियन बनतील की नाही हा प्रश्न, कारण आज किमान एक टीमचं तरी स्वप्न इथे पूर्ण होणार आहे चॅम्पियन बनण्याचं. चला थोडी घाई करा टीम धामणगाव बघा, कारण अंधार देखील जवळ होत आलाय. सो विनंती असेल की थोडं फास्ट खेळा. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. हा बॉल चेस करायचा प्रयत्न तर केला होता, बट इथे सांगितलं गेलं की पिचिंग विकेटच्या बाहेर, म्हणजे नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. बघा प्रेशरमध्ये इथे मिस्टेक्स होत आहेत आणि युवा गोलंदाज गोलंदाजी करतोय. सो मी नक्कीच म्हणेल की या परिस्थितीमध्ये ना सध्याच्या घडीला समोरचं बॅटर आहे त्याला न पाहता माइंडमध्ये जे प्लॅन्स आहेत की कशा प्रकारे मी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करू शकेल त्याचा विचार इथे करायला हवा आहे. कारण दबाव आणि दडपणाखाली आपण भरपूरदा पाहिलं की एक टॅलेंटेड प्लेअर देखील मिस्टेक करतो, पण इथे मी म्हणेन थोडा फ्रीली माइंडसेटने खेळायला हवा आहे. फ्रीडचा बॉल समोर वैभव माळी ज्युनियर. फ्रीडचा बॉल स्लॉक करायचा होता, हवा तसा बॅटवरती आला नाहीये, बट दिशा खराब. अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय. स्कोर कार्ड ठीक जाऊन पोहोचला आता 8 वरती. थोडं कूल अँड काम राहणं आवश्यक आहे, कारण बघा हा खेळ आहे. या परिस्थितीमध्ये प्रेशर येणार आहे, अडचणी येणार आहेत, बट ॲज अ प्लेअर आपल्याला ठाऊक असलं पाहिजे की माझी स्ट्रेंथ काय, माझी अबिलिटी काय, आणि त्याच्यावरती थोडा फोकस इथे करायचा आता गोलंदाज सागरला. नेक्स्ट बॉल फ्री हिट कंटिन्यू असेल. हा देखील फुल्लन बॅटची करा. बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट कदाचित आला असतं थोडं इंटरेस्टिंग असतं, बट एक सिंगल मिळेल. धावफलक या एका धाब्याच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. स्कोर कार्ड ठीक जाऊन पोहोचला आता 9 धावा धावफलकावरती. व्यासपीठावरती आपण पाहू शकतात आज विद्यमान सरपंच कालवार गावचे सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेबांची शुभ उपस्थिती आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली, आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतात आज सन्माननीय नेक्स्ट बॉल बॅटची कडा. बॉल हवेमध्ये शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत. आता देखील डायरेक्ट हिट जर आला असतं तर आता देखील इंटरेस्टिंग असतं, बट सध्याचा घडीला बघा आपण पाहिलं गेलं तर हे षटक जर आपण अतिरिक्त चेंडू सोडून दिले तर फार चांगली गोलंदाजी मी म्हणेन सागरने केली. कारण जर कदाचित नो बॉल जर टाकला गेले नसते, कारण 2 नो बॉल 1 वाईट बॉल या ओव्हरमध्ये आहे. धावफलक तरी सुद्धा 10 वरती, आणि चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या षटकामध्ये. येणारे 2 चेंडू अजून देखील इथे शिल्लक आहेत. 10 धावा धावफलकावरती 51चा हा चेज इतकाही सोपा जाणार नाही आहे, कारण बघा फायनल मॅच आहे, त्याचा प्रेशर वेगळा आहे, आणि स्कोर कार्डचा देखील एक दबाव. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट समोर वैभव, आणि वैभव या फायनल मॅच मध्ये प्रयत्न करतोय की मोठा फटका खेळायचा आहे, पण बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट हवा तसा आतापर्यंत झालेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येतोय, पण त्याच पलीकडे या युवा गोलंदाजाचं आपण कौतुक करूया की 2 नो बॉल टाकून सुद्धा, एक व्हाईट बॉल टाकून सुद्धा 10 धावा आतापर्यंत 5 चेंडूवरती दिलेल्या आहेत. शेवटचा बॉल या षटकामधला. शेवटचा बॉल लोवा फुल टॉस गॅप मध्ये इनफिल्डला क्लिअर केलंय. कव्हर एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये, आणि हा बॉल जातोय कव्हर क्षेत्रा पलीकडे वैभव माळीचा बॅटमधनं. हा चौकार, आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा अखेरीस या फायनल मॅच मध्ये 51च्या चेज मध्ये पहिल्या षटकामध्ये टोटल 14 धावा इथे बनवल्या गेल्या, आणि कोणत्या प्रकारे विकेट गमावलेली नाही. टीम चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली टीमने येत्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आता आवश्यकता असेल 37 धावांची. चला टीम धामणगाव त्वरित फिल्डिंग सेट करा, आणि तसेच शुभ आगमन होतं महाराष्ट्र पोलीस सन्माननीय राकेशजी पाटील
सामांचं देखील शुभ आगमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला टीम धामणगाव फिल्डिंग सेट करा. बघा मानकोली टीम तुम्ही देखील वेळ घेतात कारण ड्रिंक्स ब्रेक तुम्हीच घेतला आणि जर अंधार झाला बॅड लाईटचा इम्पॅक्ट जर जाणवला तर त्यासाठी जबाबदार तुम्ही स्वतः असाल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि शुभ सन्मान आपण करूया. आपल्यामध्ये उपस्थित आज विद्यमान सरपंच कालवारचे सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेबांची शुभ उपस्थिती आणि त्यांचा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातोय तुषारदादांच्या शुभ हस्ते. आणि खऱ्या अर्थाने पाहिले गेले तर कालवार गावची फार मोठी जिम्मेदारी साहेबांच्या खांद्यांवरती आहे. कालवार गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे केला गेला. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया कालवार गावच्या उपसरपंच मॅडम अर्थात सौभाग्यवती पूजा नितीन पाटील मॅडम, अर्थातच त्यांचे मिस्टर नितीनजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. त्यांची आज बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेली आहे. मी विनंती करतोय तुषारदादांना आपल्या शुभ हस्ते नितीनजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे, ज्यांच्या अर्धांगिनी अर्थातच सौभाग्यवती पूजाताई नितीन पाटील मॅडम ज्या विद्यमान उपसरपंच आहेत कालवारच्या. शुभ सन्मान नितीनजी पाटील साहेबांचा केला जाईल. त्यानंतर आपण जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. फायनल मॅच पहिलं षटक कंप्लीट झालं, 14 धावा बनवला गेला. आता 18 मध्ये 37. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका. सेकंड ओव्हर राजेश आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. मिसफील्ड झाली बट वैभवने स्पष्टपणे नाकारले की दुसरी रन घ्यायची नाहीये, कारण त्याला देखील ही गोष्ट समजली की एक डावखुऱ्या शैलीच्या गोलंदाजी ओव्हरमध्ये गोलंदाजी करतोय. भागवतजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. आणि भागवतजी पाटील साहेब एक उत्कृष्ट सिंगर आहेत. साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता समीकरणाचा आपण थोडा विचार करूया की इक्वेशन जे शिल्लक आहे येते 17 चेंडू 17 मध्ये अजून देखील बनवायचे आहेत. इथनं हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता असेल 36 अजून देखील बनवायचे. समोर वैभव आहे. नेक्स्ट बॉल ऑन साइडला हा फटका स्ट्रेट बॅटने लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर केले आणि या चढूशंगाने दुसऱ्या धावेला नकारलं होतं वैभवने. षटकार. थँक्यू डिझन. काय फटका आला आणि वैभवला हे ठाऊक होतंच की या ओव्हरमध्ये कुठे ना कुठे आपण आक्रमण करू शकतो. त्या अनुषंगाने पहिल्या चेंडूवरती इझिली 2 मिळत होत्या, तिथे त्याने नकारलं. आणि या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत की कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट आपण त्याला फेस करायला हवंय, ही गोष्ट देखील आज बॅटर आपल्याला ठाऊक असणं आवश्यक आहे. षटकार आला, धाव फळक आता 21. नेक्स्ट बॉल आणखीन एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि हा बॉल देखील लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचा बाहेर. बॅक टू बॅक बिग वन्स या मेगा फिनाले मॅच मध्ये आता चॅम्पियनशिपच्या दिशेने वैभव माळी ज्युनियर आपल्या टीमला घेऊन चाललाय. सलगचा दुसरा षटकार. थँक्यू डिझन. आता महत्वाचं काय झालं की इथे विकेट काढावीच लागेल टीम धामणगावला, अदरवाईज या धावा डिफेंड करणं अगेन्स्ट टीम मानकोली हे कार्य फार अवघड आहे. असून देखील सामना भरपूर बाकी आहे. इथे वैभव माळी ज्युनियरची विकेट महत्वाची, ती विकेट इथे काढावी लागेल. नेक्स्ट बॉल स्लॉक स्वीप खेळायचं होतं. बॉल हवेमध्ये बट त्या क्षेत्रामध्ये कोणताही फिल्डर नाहीये. विकेट किपर धावतात बट दूर राहिले. दुसऱ्या धावेचा कॉल देखील केलाय आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय. 10 सागडीला स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 29, म्हणजे आता 22 धाव्यांची आवश्यकता. बघा 2 फटके येण्या अगोदर थोडी शांतता होती डगआउट मध्ये, पण 2 फटके जसे आलेत आता ही गोष्ट ठाऊक झाली चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीला की आता या बॅटल मध्ये आपण पुढे आहोत. कारण प्रश्न आहे चॅम्पियन बनण्याचा. कारण हे सीझन जर आपण पाहिलं आय थिंक डुंगे टीमच्या माध्यमातून ही पहिली स्पर्धा असावी ग्रामीणची, आणि ती स्पर्धा जर आपण पाहिली तर नो डाऊट आयोजन नियोजन प्रत्येक गोष्टीमध्ये क्वालिटी पाहायला मिळाली. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही पहिली स्पर्धा आयोजित करण्यात आली डुंगे टीमच्या माध्यमातून. फुल लेन टाकलाय, बॉल मागे चाललाय बट हे घडलं काय, विकेट कीपर बीट आणि त्यानंतर थर्डमॅनचा फिल्डर देखील बीट
बॉल जातो लॉंग स्टॉप रिजम बाउंड्री लाईनचा पलीकडे 22 च्या 4 धावा. थँक्यू डीजर. बघा आता मागील चेंडू जर आपण पाहिला तर लाईन आणि लन त्याच्यामध्ये काही मी म्हणेन खराबी नव्हती, बट विकेट कीपरची मिस्टेक, त्यानंतर शॉर्ट थर्डचा फिल्डर देखील मी म्हणेन थोडा कमीच पडला की काय तेच पाहायला मिळालं. 4 धावा मिळाल्या 22च्या स्वरूपामध्ये धाव फळकत 33. एकंदरीत पहिल्या षटकाच्या अखेरीस जो सामना बॅलन्स होता, आता दुसरं षटक समाप्तीसाठी एक चेंडू बाकी आहे आणि ऑलमोस्ट या रेसमध्ये फार पुढे नेऊन उभं केलं वैभव माळी ज्युनियरने आपल्या संघाला. 33 धावा धाव फळकावरती आवश्यकता असेल आता इथनं हा सामना जिंकण्याकरता. 18 लोवा फुल टॉस ड्राईव्ह करत असताना इनफिल्डला क्लिअर केलं, गॅप शॉट सिलेक्शन. हा बॉल देखील 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. थँक्यू डीजे. खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या अखेरीस धाव फलक 37. येणारे 12 चेंडू चॅम्पियन बनण्यासाठी या स्पर्धेवरती नाव कोरण्यासाठी 12 मध्ये आता बनवायचे आहेत. 14 धावा. तसेच जयदादा भगत दादांचं देखील इथे शुभ आगमन झालं. दादांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच निलेश दादा चौगुले, दिनेश दादा चौगुले दादांचं देखील आगमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जयदादा भगत तसेच दिनेश दादा चौगुले या दोन्ही मान्यवरांचं देखील इथे शुभ आगमन. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 12 चेंडू शिल्लक. 12 मध्ये आता रन्स जर आपण पाहिलं तर 14 इथे बनवायचे आहेत. आमचे मंडप डेकोरेटरचे ऑपरेटर आपल्याला विनंती असेल की जी ही लाईट ऑन केलेली ती प्लीज बंद करा. 12 चेंडू शिल्लक. 12 मध्ये 14 धावांची आवश्यकता. अजून देखील काही घडवलं जाऊ शकतं का या फायनल मॅच मध्ये? टीम धामणगावच्या माध्यमातून एखादी विकेट इथे हवी आहे. सेकंड लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बट फिल्डर थांबले गेले काऊ फेस मध्ये. सिंगल रन दरम्यान इथे मिळेल. आता 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. कैलासजी भगत साबांचं देखील आगमन झालं. साबांना मी विनंती करतो की आपण यायचे व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता असून देखील स्टील मी म्हणेन की फायनल मॅच आहे. इथे जर वैभवची विकेट आता देखील काढली गेली ना तरी सुद्धा कमबॅक होऊ शकतो. बट जर वैभव इथे खेळून गेला तर नो डाऊट 100% तो इथे हा सामना त्याच्या संघाच्या बाजूनेच घेऊन जाईल. त्याची विकेट इथे काढावी लागेल टीम धामणगावला. कारण बहुतांश वेळेला आपण पाहिले फायनल मॅच मध्ये की क्रुशियल मोमेंट वरती जेव्हा इम्पॉर्टंट बॅटर आउट होतो ना तेव्हा अपोनेंट टीम थोडी पॅनिक होते. बट सध्या असा घडीला ते करण्यासाठी वैभवची विकेट इथे मॅटर करते. कारण इथं बॅटिंग क्रमामध्ये विनीत माळीचं देखील येणं बाकी ते आपण विसरू शकत नाहीये. बट दबाव बघा आहे अजून देखील. बघा या मॅच मध्ये जरूर टीम मानकोली पुढे आहे, बट जिंकण्याकरिता अजून देखील 13 बनवायचे. चेंडू शिल्लक 11. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच टाकल्या, पूल केला गॅप मध्ये आणि हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. थँक्यू डिझन. आणि तसेच अजितजी तिवारी साहेब जर आपण प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने वैभवला खास काय बनवतं त्याचा फेअरलेस अप्रोच. न घाबरता न डगमगता आपली जी अबिलिटी आहे, स्ट्रेंथ आहे, त्याच्यावरती विश्वास दाखवणं याच गोष्टी तर वैभवला एक स्पेशल प्लेअर बनवतात. कारण बघा फायनल मॅच आहे, बट जर आपण विचार केला ना कोणताही दबाव नाही आहे. एक नॉर्मल मॅच सारखाच खेळ वैभवचा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण एका क्षणालाही असं वाटलं नाही की फायनल मॅचचा दबाव त्याच्यावरती आहे. चौकार इथे आला आणि धाव फलक आता 42 म्हणजे आता फक्त 9 धावांची आवश्यकता. स्मॅश केलंय, हॅमर केलंय, लॉंग ऑफ. फिल्डिंग चांगली राहिली, बट एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. येते 9 चेंडू. आता 8 धावांची इथं आवश्यकता असेल. आणि जे मी म्हटलं की आता या परिस्थितीमध्ये 9 मध्ये 8 डिफेंड करणं मानकुली टीमचं अगेन्स्ट. आणि जर आपण विचार केला तर 10 विकेट्स हातामध्ये आहेत. धामणगाव टीम भरपूर साऱ्या अपेक्षा या संघाकडनं आपण ठेवत होतो. कारण प्रत्येकी मॅचमध्ये जबरदस्त खेळ या टीमने दाखवला. पण या फायनल मॅचमध्ये चॅलेंज फार मोठे होतं. बट गोलंदाजी कुठे कमी पडली की काय? अपील या स्विंगर अप. विकेट मिळेल. म्हणजे आता येते 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. पहिला धक्का लागला. वैभव माळी सिनियर ला जावं लागेल वापस.
विनीत माळी क्रमांक 3 वरती आता येतोय. 8 मध्ये आता 8 धावांची आवश्यकता. बघा अजून देखील जर विचार केला तर 8 बाकी आहेत आणि फायनल मॅच मध्ये काही होऊ शकतं. कारण बघा जोपर्यंत शेवटचे रन निघत नाही तोपर्यंत मानकुल टीम देखील इथे चॅम्पियन बनवू शकत नाही ते त्यांना देखील माहिती आहे. कारण चेसिंग कंपल्सरी या गोष्टीचा देखील एक ॲडव्हान्टेज टीम धामणगावकडे आहे की एखादी धाव जरी इथे वाचवू शकले ना तरी सुद्धा चॅम्पियन बनवू शकतात. 8 अजून देखील बाकी आहेत पण 8 धाव्यांवरती लढाईची तयारी धामणगाव संघ इथे दाखवेल का. ओव्हर द विकेट फुल लेन टाकला लॉफ्टेड फटका गॅप मध्ये स्ट्रोक आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. आणि या फटक्यानंतर आता आपण असंच म्हणूया की आता मानकोली टीमला थोडं आता वेट करायचं आहे कारण आता फक्त आवश्यकता आहे 2 धावेंची. चेंडू शिल्लक आहेत 7. या नवीन सीझनला प्रारंभ झाला आणि प्रारंभ अगदी धूमधडाक्याने केलं चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोलीने. आपलं पकले विजेता पद मिळवण्यासाठी फक्त 2 धावा इथे बनवायच्यात. फ्लिकचा फटका सिंगल कंप्लीट इथे वेगाने दुसऱ्या धावेसाठी परतलाय विनीत. नकारलं गेलं शेवटच्या मोमेंटला. ओव्हरथ्रो देखील झाला. दुसरी धाव कंप्लीट. याचा अर्थ स्वर्गीय मारुती शेठ पाटील स्मृती चषक 2024 ची चॅम्पियन टीम ठरलेली आहे. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली चॅम्पियन बनले. स्वर्गीय मारुती शेठ पाटील स्मृती चषक 2024. हार्ड लक वेल प्लेड टीम धामणगाव. हरकत नाही फार चांगला खेळ तुमचा देखील